देवदत्त. मकर राशीवर असलेल्या 4 ग्रहांचा प्रादुर्भाव आणि मकर राशीतून संक्रमण होऊन कुंभ राशीत जाणाऱ्या या परत ग्रहांचा फळ कशा पद्धतीने मकर राशीला हा महिना जाईल आणि मकर रास या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये कसे फळ देईल, या लोकांना कुठले कटू आणि कुठले चांगले अनुभव येतील, यांचं व्यक्तिमत्वावर तो परिणाम करतील का न करतील, या सर्वच गोष्टी मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रहो नमस्कार. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. मी राहुल कुलकर्णी. मी मकर या राशीचे भविष्य 2026 फेब्रुवारी मकर या राशीचे फेब्रुवारी 2026 हे भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रहो, मकर या राशीमध्ये परवाच 14 तारखेला 4 ग्रहांचं संक्रमण झालेलं आहे. अतिशय ते आनंदी आहेत. अतिशय अनेक चांगल्या प्रकारचे अनुभव त्यांना सध्या येत आहेत. कारण 4ही ग्रह, आत्माकारक ग्रह, पराक्रमकारक ग्रह, ऐश्वर्यकारक ग्रह हे 4ही आणि बुद्धीचा सुद्धा बुधकारक ग्रह त्यांच्यावरती कृपा करून आहे. म्हणून त्यांनी घातलेले तर्क, त्यांनी केलेला विचार, त्यांनी केलेले निर्णय सध्या यशाला येत आहेत, त्यांची फळाला येत आहेत. मित्र पण आणि मंगळ तर पहिलेच विराजमान आहेत. तर शुक्र आणि बुध हे 2 ग्रह 5 तारखेच्या नंतर कुंभ राशीमध्ये जाणार आहेत आणि ते त्यांच्या मकर राशीच्या गोचरीप्रमाणे द्वितीय भावात जातील. आणि द्वितीय भाव हा धनसंचयाचा, कौटुंबाचा स्थान असतं आणि त्या ठिकाणी शुक्र सारखा लक्ष्मीनारायण जर दोन्ही गेले तर त्यांना बोलल्यानं, त्यांना अनेक प्रकारे वाच्यता केल्यानं, अनेक प्रकारे कम्युनिकेशन केल्यानं त्यांना धनलाभ व्हायला सुरू होतो. त्यांचे धनसंचय व्हायला सुरू होईल. 12 पर्यंतचा काळ त्यांचा अतिशय उत्तम जाणार आहे आणि 12 तारखेनंतर परत सूर्य हा सुद्धा कुंभ राशीत येत असल्यामुळं विशेष असे फळ त्यांना भेटेल. फक्त त्यांचे थोडे आत्मविश्वास या काळामध्ये थोडे कमी होईल, त्याची त्यांनी त्या काळजी घ्यावी. प्रवास करत असताना प्रवासापासून लाभ होईल. अनेक प्रकारची जुनी त्यांची देणी वसूल होतील. अनेक प्रकारचे मकर राशीच्या लोकांमध्ये चतुर्थ भावाचा स्वामी लग्नस्थानात आणि दशम भावाचा स्वामी द्वितीय स्थानात असा जो योग होतो, तो कर्म केल्याने किंवा अनेक प्रकारच्या कर्मापासून धनलाभ होईल हे दाखवतं. कारण तो शुक्र हा त्यांच्या दशम भावाचा स्वामी आहे आणि मंगळ हा त्यांच्या चतुर्थ भावाचा स्वामी आहे. चतुर्थेश मंगळ जर लग्नात असतील तर अनेक प्रकारचे लाभ करतात. मोठे वाहन, वास्तू घेण्यासाठी वृत्ती होते, इच्छा होते आणि बरेच लोक ते घेऊन पण टाकतात. असा योग तुमच्या राशीमध्ये सध्या चालू आहे. अतिशय उत्तम आणि यश आणि ज्ञानाचा कारक असणारा गुरु तुमच्या राशीच्या 6ष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. तरी थोडी तुम्हाला आरोग्याची काळजी या ठिकाणी घ्यावी लागेल. तृतीय स्थानात असलेला शनी आणि त्या शनीची पूर्ण करणारी 5वी दृष्टी पंचम भावावर पडत असल्यामुळं विद्याभ्यासात असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती होईल. अनेक प्रकारे जे लोक रिसर्चमध्ये आहेत किंवा R&D मध्ये जे लोक आहेत किंवा रिसर्चमध्ये जे लोक आहेत, अशा लोकांना विशेष असा लाभ या येणाऱ्या महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांना होईल. मकर चंद्राचं नक्षत्र, उत्तराषाढा हे सूर्याचं नक्षत्र आणि धनिष्ठा हे मंगळाचं नक्षत्र, या तिन्ही ग्रहांची एकमेकांशी युती आणि या तिन्ही ग्रहांचे एकमेकांचा असलेलं स्नेह पाहता मकर राशीला या 3 ग्रहांची युती फार चांगल्या पद्धतीने जाईल. कारण मकर राशीमध्येच सध्या मंगळ आणि सूर्य आहेत. नक्षत्राचे अधिपती मकर राशीच्या लोकांचे चतुर्थेश आणि एकादशेश ही दोन्ही अधिपती असणारा मंगळ लग्नस्थानात आहे आणि त्याच्यातून दशमाचा अधिपती शुक्र हा द्वितीयात जात आहे. हे अतिशय धन देणारा योग आहे. मित्र, मकर राशीसाठी येणारा काळ धनाचा वर्षाव करणारा असेल. म्हणजे त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांना धन मिळेल. मंगळाला मकर ही रास मान्य आहे आणि मकर राशीमध्ये मंगळ असेल तर तो उच्चीचा होतो आणि त्यातून ह्या दोन्ही ग्रहांचा या राशीमध्ये असणाऱ्या गोचरीप्रमाणे आधिपत्याचा आणि वास्तूचा म्हणजे एकादश स्थानाचा आणि वास्तूचा हा कारक ग्रह असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारे लाभ होतात. आरोग्य उत्तम राहते. विशेष करून आरोग्याच्या बाबतीत त्यांना काळजी घेण्यासारखं तितकं मोठं कारण नाही आणि दशमेश द्वितीयात असल्यामुळं धन पण त्यांना उत्तम येईल. त्यांची कार्य करण्याच्या ठिकाणी कार्याची त्यांची प्रगती होईल. अनेक मोठे कार्य सुरू होतील. नवीन कार्याची सुरू करण्याची त्यांची इच्छा होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी ते मार्गरत होतील. नवीन गोष्टी ते या महिन्यामध्ये शिकतील. बऱ्याच नवीन गोष्टीचा समावेश त्यांच्यामध्ये होईल. शिक्षणातील विद्यार्थी असणाऱ्या लोकांना अतिशय अतुलनीय शिक्षणामध्ये यश त्यांना मिळेल आणि विशेष करून शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होईल. पंचमातील असलेल्या हर्षलमुळे तुम्हाला येणाऱ्या काळातील स्पर्धा परीक्षा असतील, तुमच्या वार्षिक परीक्षा असतील, त्यामध्ये त्या मुलांना शिक्षणामध्ये मकर राशीच्या यश मिळेल. षष्ठात असलेल्या गुरुच्या मिथुन राशीमध्ये भ्रमणातून चालू असल्यामुळं किंचित आधाराची सामना पण तुम्हाला करावा लागणार आहे. त्या काळापुरती थोडी त्याची काळजी घ्या. तुम्ही प्रत्येक गुरुवारी उपाय म्हणून दत्त मंदिरामध्ये जा, स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये जा, आपल्या गुरुच्या मंदिरामध्ये जाऊन त्या गुरुचे पाठ करा, स्तवन करा. म्हणून असे केले असता तुम्हाला हा महिना येणारा उत्तम फलदायी जाईल अशी मी दत्तचरणी विनंती करतो. मकर राशीचा हा महिना उत्तम जावो, फलदायी जावो. या महिन्यामध्ये शिवरात्र आहे. या शिवरात्रीचा दिवशी तुम्ही महादेवाची उपासना करा.
कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मला तुम्हाला हा व्हिडिओ